मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि मोहम्मद पैगंबर याविषयी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका न घेतल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केलाय। यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील समाजवादी पार्टीत गेल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धुळ्यात मोठं खिंडार पडलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार खमक्या माणूस आहे, मात्र चुकीच्या ठिकाणी गेल्याचं सांगत त्यांनी आमचे पारिवारिक संबंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। तुम्ही मला विचारलं की अजितदादांनी या दोन्ही विषयांवर मी नाराज झालो, तर माझा एक विषय हे माझा बावलिक विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज पण मानतो। तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट्ट धरला असता तर जयदीप आपटे एक दिवसात अटक झाला असता। आणि दुसरी गोष्ट मोहम्मद पैगंबरांबद्दल माझं हेच आहे की दादा पुन्हा 10 तारखेला रामगिरी महाराजांना भेटले। बघा दादा पण माणूस आहे, काही चुकीचं नाही आहे, ते भेटले, त्यांनी 15 तारखेला बोलले। तर आपल्यापाशी मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोले, किंवा प्रकाश भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपलं माहीत नाही। तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना 10 तारखेला भेटलो, यांनी 15ला जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, एवढं त्याचा निषेध करतो, बाकी काही नाही।